मित्रांनो, आज मी तुमच्या हातात एक असं मानसिक अमुक शस्त्र देणार आहे जे जगातील 500 सर्वात शक्तिशाली व्यक्तींनी वापरलं होतं. हे केवळ एक तंत्र नाही तर एक अभेद्य कवच आहे ज्याचा वापर केल्यानंतर जगातील कोणतीही व्यक्ती कोणालाही भावनिक दृष्ट्या ओरबाडू शकणार नाही किंवा मानसिक गुलाम बनवू शकणार नाही. आपण नकळतपणे रोज इतरांच्या शब्दांचे आणि प्रतिक्रियेचे गुलाम होत असतो. कोणीतरी वाईट बोललं की आपण दुःखी होतो, कोणी दुर्लक्ष केलं की आपण अस्वस्थ होतो. पण विचार करा, जर तुमच्या मनाची चावी तुमच्याच हातात असेल तर. पण सुरुवातीलाच एक चणक इशारा, जर तुमच्याकडे स्वतःचं आयुष्य बदलण्यासाठी पुढचे फक्त 30 सेकंदही नसतील तर हा व्हिडिओ आत्ताच बंद करा. कारण अर्धवट ज्ञान माणसाला कायम इतरांच्या प्रतिक्रियावर नाचणारं बाहुल बनवून ठेवतं. पण जर तुम्ही पुढची 10 मिनिटे थांबलात तर तुम्हाला ते धक्कादायक गुपित समजेल जे अब्जाधीश अँड्रू कार्नेगी यांनी नेपोलियन हिल यांना एका बंद खोलीत अत्यंत विश्वासाने सांगितलं होतं. त्या रात्री कार्नेगी म्हणाले होते, नेपोलियन हे गुपित फक्त त्यांना सांग ज्यांच्यात हे पेलण्याची जिद्द आणि क्षमता असेल. कारण चुकीच्या माणसाच्या हातात हे शस्त्र म्हणजे विनाशाला आमंत्रण ठरेल. तर सांगा, तुम्ही ते शिवधनुष्य पेलण्यास तयार आहात? येथे कोणतीही खोटी स्वप्न नाहीत. नेपोलियन हिल यांनी त्यांच्या आयुष्याची 25 वर्षे फक्त एकाच ध्येयासाठी खर्च केली, ती म्हणजे अजिंक्य माणसं नेमकी घडतात कशी. ते 500 पेक्षा जास्त उद्योगपतीच्या संपर्कात राहिले, त्यांच्यासोबत वेळ घालवला आणि त्यांच्या यशाचे सूक्ष्म नस तपासले. त्यांना जे सापडलं ते थक्क करणार होतं. हे यशस्वी लोक अफाट हुशार होते किंवा नशिबाचे धनी होते असं मुळीच नाही. त्यांच्यात फक्त एकच विशाल फरक होता, त्यांच्या मनाचा ताबा जगातील कोणत्याही बाह्य संकटाकडे नव्हता. अपमान झालाय की ते स्मित हास्य करायचे, त्यांना नकार मिळाला की ते अधिक जोमाने पुढच्या चालीचा विचार करायचे. जरूर त्यांच्या मेंदूत भावनांवर नियंत्रण ठेवणारा एखादा जादूचा स्विच असावा. आज तोच स्विच या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर येणार आहे. हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील मैलाचा दगड ठरणार आहे याची खात्री बाळगा. म्हणूनच ही संधी गमावू नका. आत्ताच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि त्या घंटीच्या चिन्हाला दाबा, कारण इथून पुढे एक नवा प्रवास सुरू होणार आहे. आता खऱ्या खेळाला सुरुवात करूया. ती रात्र जेव्हा नेपोलियन हिल यांना खऱ्या अर्थाने समजलं की खरी ताकद कशात असते. 1937 ची ही गोष्ट आहे. ते एका छोट्या हॉटेलच्या खोलीत बसले होते, एकटे पूर्णपणे खचलेले आणि पराभूत झालेले. त्यांचं जगप्रसिद्ध पुस्तक थिंक अँड ग्रो रिच प्रकाशित करायला तेव्हा कोणी तयार नव्हतं. प्रत्येक प्रकाशकाने त्यांना वाचण्याची अक्षता लावल्या होत्या. नेपोलियन हे पुस्तक विकलं जाणार नाही अशा तात्विक गोष्टी आजच्या काळात कोण वाचणार? लोकांना व्यवहार्य आणि झटपट गोष्टी हव्या आहेत असे बोचरे टोमणे त्यांना मारले गेले. त्या रात्री ते मनातून पूर्णपणे तुटले होते. 20 वर्षाची कठोर मेहनत आणि 500 दिग्गजांच्या मुलाखती हे सगळं व्यर्थ जाते की काय असं त्यांना वाटू लागलं होतं. तेव्हाच त्यांना अँड्रू कार्नेगी यांचं एक वाक्य आठवलं. कार्नेगी यांनी त्यांना म्हणाले होते, नेपोलियन, ज्या दिवशी तुला हे समजेल की कोणाचं मत तुझं सत्य बदलू शकत नाही त्या दिवशी तू खऱ्या अर्थाने अजिंक्य होशील. कार्नेगीच्या या शब्दाने हिल यांच्या डोक्यात एक प्रकाश टाकला. त्यांना समजलं की प्रकाशकाने नकार दिला म्हणजे माझं पुस्तक वाईट आहे असं नाही, तर तो त्या प्रकाशकाचा दृष्टिकोन आहे. त्या रात्री नेपोलियन हिल यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यांनी स्वतःच्या मनाला एकच प्रश्न विचारला, हे पुस्तक लोकांचं आयुष्य बदलू शकतं यावर माझा विश्वास आहे का? अंतरात्म्यातून उत्तर आलं हो. मग जगाच्या मताने काय फरक पडतो? त्या रात्रीपासून त्यांनी एक नियम बनवला, मी फक्त अशाच लोकांचा सल्ला घेईन जे तिथे पोहोचले आहेत जिथे मला पोहोचायचं आहे. बाकी सर्व फक्त विनाकारणाचा गोंगाट आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का पुढे काय झालं? थिंक अँड ग्रो रिच प्रकाशित झालं आणि आजपर्यंत त्यांच्या 100 दशलक्षाहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत. जर त्यांनी त्या रात्री हार मानली असती तर आज जगाचा इतिहास वेगळा असता. आपण अनेकदा लोकांच्या ज्ञानाला आपली मर्यादा समजतो, पण लक्षात ठेवा, लोकांचा नका हे त्यांचं मत असतं, तुमचं भविष्य नाही. म्हणून खरा प्रश्न हा आहे, तुम्ही किती लोकांच्या बोलण्याला तुमचं सत्य बोलू देत आहात? थांबा, आता मी तुमच्याशी काही अशा गोष्टी बोलणार आहे ज्या कदाचित तुम्हाला अस्वस्थ करा, आणि जर तुम्हाला यांचं वाईट वाटलं तर समजून जा की तुम्ही अजूनही मनातून कमकुवत आहात. नेपोलियन हिल यांच्या शब्दात सांगायचं तर आपण इथे बसून विचार करतो की आपल्याला मानसिक दृष्ट्या खंबीर बनायचं आहे, पण प्रामाणिकपणे सांगा, काल व्हॉट्सअपवर कोणीतरी तुम्हाला प्रतिसाद दिला नाही तर तुम्ही दिवसभर त्याच विचारात गुरफटले होताना. सोशल मीडियावर तुमच्या पोस्टला कमी पसंती मिळाली तर तुम्ही लगेच निराश झाला होता ना? कोणीतरी तुमच्या स्वप्नांची थट्टा केली आणि तुम्ही स्वतःच्या क्षमतेवर शंका घेऊ लागलात ना? बघा, मी तुमची पारख करत नाहीये, मी फक्त कटू सत्य मांडतोय.
कारण जोपर्यंत तुम्ही हे मान्य करत नाही की समस्या आहे तोपर्यंत तुम्हाला उपाय सापडणार नाही. हेनरी फोर्ड यांनी नेपोलियन हिल यांना एकदा सांगितलं होतं, नेपोलियन लोकांना मानसिकदृष्ट्या खंबीर बनायचं नसतं, त्यांना फक्त काही काळापुरतं चांगलं वाटून द्यायचं असतं. म्हणूनच ते प्रेरणादायी व्हिडिओ पाहतात, 2 दिवस उत्साहात राहतात आणि पुन्हा त्यांच्या जुन्या सवयींच्या गर्तेत अडकतात. ही टेम्पररी मोटिवेशनची नशा खूप घातक आहे. ती तुम्हाला काही काळ हवेत तरंगायला लावते आणि पुन्हा जमिनीवर आपटते. जर तुम्हाला खरोखर बदलायचं असेल तर आतापासून प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेणं बंद करा. प्रत्येक नकार, प्रत्येक टीका आणि प्रत्येक अपयशाला सामोरं जाताना स्वतःला विचारा, हे माझ्या अंतिम ध्येयावर खरोखर परिणाम करत आहे का? बहुतांश वेळा उत्तर नाही असंच असेल, मग तुमची मौल्यवान ऊर्जा का वाया घालवताय? नेपोलियन हिल यांनी जॉन डी रॉकफेलर यांच्याकडून शिकलेली पहिली पद्धत आता आपण पाहूया. एकदा हिल रॉकफेलर यांच्या कार्यालयात होते, त्यांच्या समोरच कोणीतरी येऊन एक अत्यंत वाईट बातमी दिली. मिस्टर रॉकफेलर, तुमचा एक मोठा व्यवहार फसला आहे, करोडांचं नुकसान झाले. नेपोलियन हिल धक्क्यात होते. त्यांना वाटलं रॉकफेलर आता संतापतील, रडतील, काहीतरी तोडफोड करतील. पण काय झालं? रॉकफेलर यांनी फक्त 5 सेकंद शांत राहून डोळे मिटले, मग डोळे उघडले, एक संत स्मित हास्य केलं आणि म्हणाले, ठीक आहे, आता पुढचं पाऊल काय उचललं पाहिजे, फक्त एवढंच. तो माणूस गेल्यानंतर हिल यांनी विचारलं, मिस्टर रॉकफेलर, तुम्ही इतके शांत कसे राहू शकला? करोडांचं नुकसान झाले तुमचं. ते हसले आणि म्हणाले, नेपोलियन, मी स्वतःला एक नियम शिकवला आहे. जेव्हाही कोणती वाईट बातमी येते तेव्हा मी स्वतःला फक्त 5 सेकंद देतो. त्या 5 सेकंदात मी स्वतःला ते वेदना, तो राग आणि ते नैराश्य अनुभव देतो. पण 5 सेकंद संपताच मी ती भावना मनातल्या मनात कायमची डिलीट करून टाकतो. त्यानंतर मी फक्त उपाय शोधण्यावर लक्ष केंद्रित करतो, समस्येवर नाही. हे तंत्र इतकं साधं पण प्रचंड शक्तिशाली आहे. हिल पुढे सांगतात की भावना ही एका लाटेसारखी असते, ती येते आणि निघून जाते, पण जर तुम्ही ती धरून बसलात तर ती तुम्हाला बुडवल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच त्या भावनेची दखल घ्या, ती अनुभवा आणि मग तिला कायमचं मुक्त करा. हीच पद्धत थॉमस एडिसन, थिओडोर रूझवेल्ट आणि अँड्रू कार्नेगी यांच्यासारख्या महापुरुषांनी वापरली होती. रॉकफेलर यांनी हिल यांना पुढे गुपित सांगितलं होतं, ते म्हणजे तुमची प्रतिक्रिया, रिॲक्शन हा तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या अपमानाला लगेच प्रत्युत्तर देता तेव्हा तुम्ही तुमची शक्ती त्या व्यक्तीला बहाल करता. पण जेव्हा तुम्ही 5 सेकंद थांबता तेव्हा तुम्ही परिस्थितीचे मालक बनता. ही 5 सेकंदाची शांतता तुम्हाला रिएक्शन करून रिस्पॉन्स करेल येते. आता तुमची पाळी आहे. मी तुम्हाला एक 7 दिवसाचं आव्हान देतो. 5 सेकंद इमोशनल रिसेट. पुढचे 7 दिवस जेव्हाही कोणी तुमचा अपमान करेल, तुम्हाला नाकारेल किंवा तुमच्यावर टीका करेल, तेव्हा तुम्ही फक्त 5 सेकंद थांबा, डोळे मिटा, दीर्घ श्वास घ्या आणि ती भावना शरीरात अनुभवा. श्वास सोडताना कल्पना करा की तो राग की दुःख बाहेर पडत आहे. स्वतःला विचारा, हे माझ्या मुख्य ध्येयाला बाधा आणत आहे का? जर नसेल तर विनाकारण विचार न करता पुढे जा. दररोज रात्री झोपण्यापूर्वी कमेंट मध्ये लिहा, पहिला दिवस 5 सेकंद नियम लागू केला. मी स्वतः तुमच्या कमेंट्स वाचणार आहे आणि 60 दिवस पूर्ण करणाऱ्यांचा विशेष उल्लेख मी पुढच्या व्हिडिओत नक्की करेन. दुसरी पद्धत जी नेपोलियन हिल यांनी थॉमस एडिसन यांच्या प्रयोगशाळेत पाहिली ती आणखीनच रंजक आहे. ती त्यांचं बोर्डवर लिहिलं होतं, प्रत्येक गोष्ट तुमच्या लक्ष देण्याच्या लायकीची नसते. एडिसन त्यांना म्हणाले होते, नेपोलियन, दररोज मला शेकडो निरोप येतात. कोणी माझ्या प्रयोगावर टीका करतात तर कोणी मला सल्ले देतात. जर मी प्रत्येकाला उत्तर देत बसलो तर मी माझं मूळ काम कधीच करू शकणार नाही. म्हणूनच मी एक मानसिक गाळणी तयार केली आहे. एडिसन यांनी हिल यांना एक वही दाखवली ज्यात फक्त 5 लोकांची नावं होती. फक्त या 5 लोकांची मतं एडिसन यांच्यासाठी महत्वाची होती, कारण ते त्यांच्या क्षेत्रातील तज्ञ होते आणि त्यांचे हेतू प्रामाणिक होते. बाकी सगळी फक्त मतं होती, तथ्य नव्हती. एडिसन यांनी नेपोलियन हिल यांना आणखी एक मोलाची गोष्ट सांगितली. सर्वात मोठा वेळ वाया घालवणारा घटक म्हणजे अशा लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करणं ज्यांना तुमची दृष्टी समजत नाही. त्यांना तुम्हाला समजून घेण्याची गरज नाही आणि तुम्हाला त्यांना समजावून सांगण्याची ही गरज नाही. फक्त तुमचं काम करा, तुमचे निकालच तुमच्या वतीने बोलतील. एडिसन यांच्या मते आपली मानसिक ऊर्जा मर्यादित असते. जर आपण ती वाटेत भेटणाऱ्या प्रत्येक कुत्र्यावर दगड मारण्यासाठी खर्च केली तर आपण आपल्या ध्येयापर्यंत कधीच पोहोचणार नाही. नेपोलियन हिल यांच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायी क्षण म्हणजे 1929 ची जागतिक आर्थिक मंदी.
त्यांनी त्या काळात सर्व काही गमावलं होतं. लोक त्यांच्यावर हसत होते. बघा, जगाला श्रीमंत व्हायचे मार्ग शिकवणारा स्वतःच गरीब झाला आहे. ते एका छोट्या खोलीत राहायचे. कित्येक रात्री अर्ध कोटी झोपायचे. एका रात्री हिम पूर्णपणे कोलमडले. त्यांना वाटलं ते अपयशी आहेत. पण पहाटे 4 वाजता उठून जेव्हा त्यांनी आपल्या 20 वर्षांच्या संशोधनाची पानं चाळली तेव्हा त्यांना उत्तर सापडलं. त्यांनी स्वतःच लिहिलेलं होतं, यश म्हणजे कधीही न पडणं नव्हे, तर प्रत्येक वेळी पडल्यानंतर पुन्हा खंबीरपणे उभं राहणं होय. त्यांनी ठरवलं की हे तत्वज्ञान केवळ सिद्ध करणार नाहीत, तर ते स्वतः जगणार आहेत. आणि पुढच्या 3 वर्षात ते आधीपेक्षा जास्त बलवान होऊन पुन्हा उभे राहिले. अपयश हे शेवट नसतं, तर ती फक्त एक फीडबॅक असते की तुम्हाला तुमची पद्धत बदलण्याची गरज आहे. शेवटचं आणि सर्वात शक्तिशाली तंत्र नेपोलियन हिल यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट यांच्याकडून शिकलं. रूझवेल्ट यांनी एक डायरी दाखवली होती ज्यात 2 भाग होते. ज्या लढती मी लढेन आणि ज्या गोष्टीकडे मी दुर्लक्ष करेन. रूझवेल्ट यांचं म्हणणं होतं की प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं हे कमकुवतपणाचं लक्षण आहे. खरी ताकद निवडक असण्यात आहे. आपली ऊर्जा सुरक्षित ठेवा आणि फक्त अशाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करा ज्या खरोखर महत्वाच्या आहेत. तुम्ही जितकी जास्त प्रतिक्रिया देता तितकं तुमचं स्वतःवरचं नियंत्रण कमी होतं. जगाला तुमची शांतता भंग करू देऊ नका. आजच्या जगात तर हे अधिक महत्वाचे आहे. सोशल मीडियावरील कमेंट्स, नातेवाईकांची टोमणे किंवा ऑफिस मधील राजकारण या प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्याची गरज नाही. तुमची शांतता ही तुमची सर्वात मोठी शक्ती आहे. रूझवेल्ट म्हणायचे, तुमचा शत्रू तुम्हाला तेव्हाच हरवू शकतो जेव्हा तो तुम्हाला संतापायला भाग पडतो. तर मित्रांनो, आज नेपोलियन हिल यांच्या अभ्यासातून आपल्याला 3 तंत्र मिळाली आहेत. 5 सेकंद इमोशनल रिसेट, मेंटल फिल्टर आणि आपल्या लढती निवडण्याची कला. प्रश्न हाच आहे, तुम्ही हे फक्त ऐकणार आहात की कृतीत उतरणार आहात? 95% लोक केवळ प्रेरणादायी साहित्य पाहतात, पण फक्त 5% लोक ते आयुष्यात लागू करतात आणि तेच इतिहास घडवतात. तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्ही कोणत्या गटात आहात. जर तुम्हाला त्या 5% मध्येच यायचं असेल तर आताच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये लिहा, आय एम पार्ट ऑफ द 5%. हे तुमचं स्वतःशीच केलेलं वचन असेल. पुढचे 7 दिवस 5 सेकंद नियमांचं काटेकोर पालन करा. लक्षात ठेवा, आयुष्य त्यांना मिळत नाही जे फक्त पात्र आहेत. आयुष्य त्यांना मिळतं जे कृती करतात. नेपोलियन हिल यांच्या या महान प्रवासात मी तुमची साथीदार आहे, पण पाऊल मात्र तुम्हाला उचलावं लागेल. आता जा आणि जगाला तुमची खरी ताकद दाखवून द्या. जा आणि विजय मिळवा. धन्यवाद.